जातीवादी भडवाय हो आ जयबीवाला तर मारलं आहे नाही काय. अरे कुठपर्यंत जात राहीन रे तुमच्या डोक्यात. गु खाय हो. ज्या बाबासाहेबांना जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी व फुलेचा आहे. हे तुम्हाला समजता की नाही समजत? तुमच्या डोक्यात तोंडात का गु आहे का भरलेला? त्या नांदेडमधली कहाणी, जातीवाद निर्माण झाला तिथे. प्रेम करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. संविधानाने सगळ्याला अधिकार दिलेला आहे, चिडीपासून तर मुंगीपासून पर्यंत, पक्षापासून. कळलं काय? सगळा जगण्याचा अधिकार आहे, सगळ्याला जोडीदार आपला निवडण्याचा अधिकार आहे. हे संविधानाने दिलेलं आहे. आणि सक्षमला न्याय मिळणार म्हणजे मिळणार. सक्षमला न्याय मिळणार म्हणजे मिळणार. तो सक्षम वरून बघत असल, कोण्या सडल्या पोरी संग मी प्रेम केलं म्हणत असल, साल हिनं जितेजी माझ्याशी लग्न नाही केलं तर मेल्यावर लग्न केलं. जेव्हा मी फळफळून सांगत होतो का आपण लग्न करू चल पळून जाऊ, हे नाही ते नाही, हे म्हणत असन बांधाड तोंडी आचल की बाबा माई आई म्हणत असन तेव्हाच लग्न करू, तोपर्यंत थांबून जाय. मी आईले माय बाबाले म्हणतो. मग काय बिचारानं स्वतःचे जीवन त्यागलं, धर्म त्यागायला तयार झालता. तो त्याचा बाप म्हणते आचलचा की तुझा धर्म सोडतं काय तू हिच्यासाठी? तो म्हणे हा सोडायला तयार आहे. म्हणजे प्रेमात जात पात धर्म सगळं त्यागलं होतं त्या मित्रानं. त्या प्रेमाला, त्याच्या प्रेमाला मी सल्यूट करतो. खरं प्रेम तो मुलानंच केलं, त्या मुलीनं प्रेम केलं नाही त्या खरं. कारण यानं प्रेमात सगळ्या गोष्टी त्यागल्या, आपला जात त्यागली, धर्म त्यागला, आपला जीव त्यागला, मित्र परिवार त्यागला, घराचा धिंगाणा करून टाकला, आपलं अस्तित्व त्यागलं. बिचारा गेला देवापाशी. बापानं उडून टाकलं तिच्या. आणि हे आचल्य माहीत होतं, आचल्य माहीत होतं का हा माझा लवर सक्षम मरणार. काहून? कारण हे लोक बंडखोरीतले लोक होते, गुन्हेगारी होते. तिच्या मायवर, बापावर, भावावर, आचलच्या सगळ्यावर गुन्हे होते. कोणत्या झुटलेल्या तांदळाचे नव्हते लोक, हे परिवारातले सगळे गुन्हेगारी होते. आणि हा सक्षम पण गुन्हेगार होता, त्याच्या अंगावर पण केसेस होते. दोन्ही होते, दोन्ही घर टोपरी घरातले. आणि लोक आपण बैताळ लोक त्याच्यावर व्हिडिओ व्हायरल करून राहिलो, त्याला व्हायरल करून राहिलो. म्हणजे किती बैताळ लोक असायला पाहिजे आपण. आणि जयभीमवालातून मारलं. ती मुलगी सांगून राहिली ना, जयभीमवालातून मारलं जयभीमवाला म्हणून. त्याला संविधान माफ करणार नाही, कायदा माफ करणार नाही, त्याला सजा होणार म्हणजे होणार. आणि सक्षमच्या आई वडिलाला न्याय मिळाला पाहिजे, हे माझं मत आहे. आणि त्या मुलीनं प्रेतासंग लग्न केलं, हे लग्न मान्यता नसते संविधानात. लोक कृष्णासंग लग्न करतात मुली, कुत्र्यासंग, मांजरासंग, याच्या संग त्याच्या संग. भगवान श्रीकृष्णासंग लग्न केलंय का मुलीनं? पुतळ्यासंग. दाखवतो मी तुम्हाला, पाहून घे जा. व्हायरल होण्यासाठी मुली काय नाही करत, काही पण करतात. मुलं व्हायरल होण्यासाठी काय नाही करत, काही करतात. ह्या गोष्टी पिक्चरात बऱ्या वाटते भाऊ, रियालिटीत नाही. कारण प्रेम हे फक्त 2.5 घंट्याचा पिक्चर असतो. रियालिटीमध्ये फक्त पैसा पाहिजे. पैशावर मुली प्रेम करत असतात, शरीरावर प्रेम करत असतात. आणि काही बहादर म्हणतात ह्या मुलीनं पैशावर नाही प्रेम केलं, शरीरावर नाही केलं, त्याच्या मनावर प्रेम केलं. प्रेम करणारा तो सक्षम होता, ही मुलगी नव्हती. कारण प्रेमात त्याग असतो निर्माण. समजलं काय? त्याग कोणी केला? त्या सक्षमने केला. आपला जीव गमावला तिच्यासाठी, आपलं धर्म गमावला तिच्यासाठी, सगळ्या गोष्टी त्यानं तिच्यासाठी गमावल्या. कारण तो बौद्ध धर्म सोडून तिच्या धर्मात चालला होता. कारण तिचा बाप म्हणत होता तिच्यासाठी तुला धर्म सोडावा लागन. तो म्हणे ठीक आहे, मी सोडायला तयार आहे. कारण प्रेम म्हणजे परमेश्वराचं प्रतीक असतं. आणि प्रेम करण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे, चिडमुंगीपासून उडणारा पक्षीपर्यंत. कळलं काय? जोडीदार निवडण्याचा अधिकार सगळा संविधानाने दिलेला आहे. संविधानात सगळ्यांना बराबरीचा अधिकार दिलेला आहे. कोणालाच असं ठेवलं नाही आहे की उच्च आणि नीच. आपण कोण म्हणणारे? आणि जातीवादी भडव्यांनो, आईच्याच पोटातून जन्म घ्यावा लागते. खालच्या जातीचा असो या उच्च जातीचा, 4 वर्णातल्या सगळ्या जे 4 वर्ण पाडलेले ना बामण्यानं, ह्या 4 वर्णातल्या सगळ्यांना म्हटलं बापाच्याच पोटात, आईच्याच पोटातून जन्म घेतलेला आहे. पण ह्या बामण्यानं आईच्या पोटातून जन्म नाही घेतला, यानं घेतलेला आहे एका माणसाच्या पोटातून जन्म. हे बामणं होय.
बामणाईनं माणसाच्या पोटातून जन्म घेतला आहे आणि बाकीचे 3 वर्ण आहे ना, जे 3 वर्ण आहे ना, आईच्या पोटातून जन्म घेतलेला आहे. कळलं काय? आता तू कसा बोलत असन ते कसं आहे बोलो, कसं आहे समजणाऱ्याला इशाराच काफी असतो. सृष्टी हे आईच्या पोटातून जन्माला आली आहे, हे लक्षात ठेव जा. आईच्या उदरातून जन्माला आली आहे आणि मरणार कुठं? जमिनीत. जीवनात 2च सत्य आहे, आईच्या पोटातून जन्म घेणं आणि जमिनीत जाणं. आणि जातीवादी भडव्यांनो, तुम्हाला समजायला पाहिजे, तो एका घराण्यातला लाल होता. तोही एका मायचा लेकरू होता. त्याच्या मायनंही 9 महिने 9 दिवस महिने वागवलं होतं, कोकात ठेवलं होतं. तशी त्या पोरीची गलती झाली, तशी त्याची पण गलती होती ना. तर तरी त्या तर त्याला मारलं ना तुम्ही सक्षमले, तर इले मारा लागत तुम्ही. समजला काय? तेवढी त्याची गलती होती तर तिची पण गलती होती. तिला कायले सोडलं? सक्षमले मारलं ना तुम्ही. गलती केली ना, त्या पोरीवर प्रेम केलं म्हणून, तर मग त्या पोरीला मारा लागत होतं आणि विटून टाका लागत सगळ्या गोष्टी. हे नाही केलं तुम्ही. तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या? त्या बिचाराचा परिवार गरीब होता, त्या परिवाराचा एक लेकरू गमावलं तुम्ही. त्या मायबापाले काय वाटत असन, कसं वाटत असन? त्या मायबापाले कसं वाटत असन? तो सक्षम म्हणत असन की मी ज्या मुलीसाठी मी त्यागलं जीवन माझं, ती मुलगी बेवफा निघाली, माझ्या प्रेतासंग लग्न केलं. व्हायरल होण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेऊन ही सतीसावित्री स्वतःला सांगून राहिली. जेव्हा मी लग्न म्हटलं होतं करू, तेव्हा हिनं नाकारलं होतं जिवंतपणे. आता प्रेतासंग लग्न करून राहिलं आणि माझं प्रेत जाळण्यात गेलं असन किंवा दाबलं असन. आणि आता हे एखादा धगड्या बघणार, मस्त हिला जॉबही भेटन, सगळ्या गोष्टी भेटणार. भाऊ, महाराष्ट्र सरकारनं सांगितलं म्हणते ना की जॉब देऊ बा म्हणून, आणि 7 ते 8 लाख रुपये भेटले बा परिवाराला. त्याच्यामुळे बरं वाटू राहिलं. आणि आजच्याला जॉब देत असाल तर हे लक्षात ठेवा, तिला जॉब देऊ नका. हिच्याबाजी पैसा आला, हिला जॉब भेटला, एखादा आपला याच्यातला पाहिन पोरगान लग्न करून टाकन ते, आणि सक्षमच्या परिवाराला भुलून जाईन. त्या कारणामुळं मुलीवर विश्वास ठेवू नका माझ्या भावांनो, जनतेनं सांगतो. कारण सक्षमच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे राजा, हे माझं मत आहे. कारण तुम्ही जातीवादाचं कारण दिलं ना, तर जातीवादाचं कारण दिलं ना तुम्ही, तिच्यावर ॲट्रॉसिटी हिच्यावरही लागली पाहिजे आणि त्याच्यावरही लागली पाहिजे. दोघांवर त्या पोरीले अंदर टाका, जेलात न्या. त्या पोटीले जेलात घेऊन जा, तिच्या मायबापाला जेलात न्या आणि सक्षमच्या परिवाराला न्याय द्या. अरे तो सक्षम दुबारा येणार नाही जन्माला, दुबार मुलगा भेटणार नाही. तर सक्षमच्या मायला आणि बापालाच विचारा सक्षम काय होतं त्याच्यासाठी. पोरगा म्हणजे घरातला आळं असते दादा, तर घरातली लक्ष्मी पोरगी असते, हे मला समजते सगळ्या गोष्टी. आणि मुलीं जातीची मी खूप रिस्पेक्ट करतो. का करतो? कारण मला एक मुलगी आहे, मला एक आई आहे, मला एक बहीण आहे, सगळ्या गोष्टी मलाही परिवार आहे. त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो. कारण मी असा म्हणत नाही की हिला नोकरी भेटली पाहिजे, नाही भेटली पाहिजे. कारण माझं एकच म्हणणं आहे, जीव घेणाराचा जीव गेला आणि तूप खाणारा दुसरा खाऊन राहिला, ही चुकीची बाब आहे. सक्षम जीवानं गेला आणि तूप कोण खाऊन राहिलं? हे खाऊन राहिली पोरगी आचल. कशावरून विधवा आहे ती हे सांगा बरं मला. विधवा असन तर हिनं लग्न करू नये, हे माझं मत आहे. मग विधवा असन तर लग्न करू नये आणि तिनं सक्षमच्या परिवाराचा सांभाळ करावा, हे माझं मत आहे. नाहीतर जॉब करता करता एखादा मुलगा बघन, लग्न करून टाका आणि म्हणान माझी पण परिवार आहे, मला पण लग्न करायचं, माझं वय आहे का विधवा व्हायचं, माझी चूक झाली, हे झालं ते झालं. कारण 10 दिवसात भूत उतरवत असतो प्रेमाचा. कळलं का? प्रेम प्रकरण हे सक्सेस कसं असतात तुम्हाला माहीत आहे ना. कारण 99% सक्सेस नाही आहे. कारण मी पण प्रेम केलं होतं, माझ्या मित्राने प्रेम केलं, जेवढे माझे मित्रमंडळी आहे ना सगळ्यांना प्रेम केलं होतं. मी 8 ते 10 वर्षात रिलेशन होतं माझ्या मित्राचं 12 ते 14 वर्षाचा छाटकाळा त्यानं नाव लिहिलेलं आहे. व्हिडिओ बनवून मी दाखवून त्यांचा प्रेम म्हणजे काय असते. कळलं काय? प्रेम कोणं असं नाही केलं. महाराष्ट्रातल्या आणि भारत जगात सगळ्या मुलीनं प्रेम केलेलं आहे. त्यांचं प्रेम असं नाही 7 ते 8 वर्षाचं प्रेम राहते, कोणाचं 10-12 वर्षाचं राहते. कोणाचं सक्सेस होते, कोणाचं नाही होत. 99% प्रेम सक्सेस होत नाही, 1% प्रेम सक्सेस होते. समजून घेणारे असते, कारण प्रेमात कोणी समजून घेत नाही दादा. आणि असं लोचा होतो प्रेमात. जातीवाद होतात,
जातीवाद निर्माण होतात. प्रेम एका जातीतल्या मुलावर नसते होत, वेगवेगळ्या जातीवरच्या मुलावर प्रेम होत असते. लग्नच फक्त जातीत केल्या जाते, प्रेम जातीत होत नसते. हे लक्षात ठेवावं. कारण प्रेम जातीत झालं असतं तर इकडे दुनिया तिकडे गेली असती. कारण आजकालच्या मुलीला प्रेम करणारा दुसऱ्या जातीचा पाहिजे आणि लग्न करणारा आपल्या जातीचा पाहिजे. हे मुलीची व्यथा आहे आताच्या. कारण हे समजणार नाही तुम्हाला. काहून नाही समजणार? कारण लोक व्हायरल होण्यासाठी नवीन नवीन गोष्टीचा वापर करतात. लोक कोणी कोणाच्या प्रेतासंग लग्न करतात, कोणी झाडासंग लग्न करतात, कोणी कुत्र्या मांजरासंग लग्न करतात, कोणी आपली प्रायव्हसी व्हिडिओ व्हायरल करून व्हायरल होतात, कोणी भगवान श्रीकृष्णाचा फोटो घेतो किंवा पुतळा घेतो त्याच्यासंग लग्न करून व्हायरल होतात, कोणी काय न करू व्हायरल होतात. म्हणजे सोशल मीडियावर असं चालू आहे की नंगानाच चालू आहे. व्हायरल होण्यासाठी काही पण पर्याय आलेले आहे. आणि लोकांच्या नजरेत गेला तर लोक सोशल मीडिया एवढं व्हायरल करते की तुम्हाला मी सांगू शकत नाही. एवढं सेलिब्रिटी बनवते की मी तुम्हाला सांगू शकत नाही. जो साला 10 ते 5 ते करोड पिक्चर लावतो ना खर्च, तर तो करोड पिक्चर लावतो ना खर्च, लोक पिक्चर पाहिले जाणार नाही, पण त्याचा व्हिडिओ पाहिजे म्हणजे पाहिजे. असे लोक आहे. आताची लोकांची नीतिमत्ता संपलेली आहे. बंगालचा व्हिडिओ व्हायरल झाला, लोक बघण्यासाठी लिंक मागून राहिले, व्हिडिओ मागून राहिले, हे मागून राहिले, ते मागून राहिले. मग विचार करा तुम्ही. सोशल मीडियाचा धज्जा उडून टाकला व्हायरल होण्यासाठी. मला एकच म्हणायचं आहे, सक्षमच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या परिवाराला 7 ते 8 लाख रुपये मिळत आहे, चांगली गोष्ट आहे. आजच्याला नोकरी मिळत आहे, हे पण चांगली गोष्ट आहे. पण माझं एकच म्हणणं आहे, हिनं दुसरं लग्न करू नये, दुसरा दगडा पाहू नये. कारण मी हिचा जाहीर निषेध करतो. कारण हिनं लग्न केलं तर परिवाराचं काय होणार? मग परिवाराला कोण पालणार त्या? कारण जगणं एवढं कठीण आहे ह्या जमान्यात. पैसाच पाहिजे, ह्या ठिकाणी पैसाच पाहिजे. कारण 7 ते 8 लाख रुपये जिंदगीवर पुरतणार नाही. नोकरी याच्यासाठी दिली भारत सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं. कारण की काय, जीव जगता आलं पाहिजे. कारण घरातला आळं गेलं, म्हातारपणाचा खुटा गेला, म्हातारपणाची लाठी गेली, आईचं कोक उपजलं. त्या कारणामुळे महाराष्ट्र सरकारनं नोकरी दिली त्या मुलीला. तर मुलीने नोकरी करावी हे माझं मत आहे. आणि जिंदगीभर विधवा राहावं. तू विधवा असन तरच विधवा राह. लग्न केलंच असन त्या मनात खरंच प्रेम असन. मी तर मानत नाही तुला विधवा, मी मानत नाही तुला विधवा. कारण माझं एकच म्हणणं आहे, संविधानाने भारतातल्या स्वातंत्र्य झालेल्या भारताची नागरिक आहेस तू. आणि संविधानाने दिलेला आहे तुला. तू विधवा असली तरी लग्न करू शकतो. पण माझं एकच मत आहे, त्या परिवाराचं काय होणार? मग तू लग्न कर, केले तू लग्न, त्या परिवाराचं काय होणार? तू देशील का पगार पूर्णच्या पूर्ण तुझ्या त्या परिवाराला? नाही देणार. कारण पैशासमोर नियत बदलते हो. हे माझं मत आहे का सक्षमच्या परिवारात कोणी असन, त्याचा भाऊ सक्षमचा भाऊ असन किंवा बहीण असन, तर त्याला नोकरी द्यावं, पण हिला नोकरी देऊ नये. हे माझं मत आहे प्रशासनाला. सक्षमच्या भावाला द्या नोकरी, बहिणीला नोकरी द्या, आईला नोकरी द्या, बापाला नोकरी द्या, कोणाला नोकरी द्या, पण हिला नोकरी देऊ नका आचलला. हे माझं मत आहे. कारण हातजोडून विनंती करतो प्रशासनाला, प्लीज जास्तीत शेअर करा हा व्हिडिओ दादा. आणि काही चुकीचा बोललो असेल तर मला माफ करा. जय जवान, जय किसान, जय भीम, नमो बुद्धाय.